वय वर्ष 40 असल्यामुळे, कारण सुपर 8 म्हणून खेळताना सुद्धा थोडी दमछाक होते, त्याच्यामुळे घाबरण्याचं थोडं कारण ते पण आहे. ऑल द बेस्ट पुढच्या मॅचसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स प्रितेश. थँक्यू विकास दादा. ही लढत खऱ्या अर्थानं जर आपण बघितली ना तर आदिल कुरेशी आणि श्रेयस पत्रे या दोघांमध्ये सुद्धा असणार आहे. कारण दोन्हीही जर खेळाडू आपण पाहिले ना, दोन्हीही कॅप्टन खऱ्या अर्थानं आपापल्या संघाचे महत्वाचे खेळाडू आहेत. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम फ्रंट असं सुद्धा म्हटलं जातं आणि आदिल कुरेशीच्या साथीला वेदांत पाहायला मिळतोय. श्रेयस पत्रे कमालीचं व्हेरिएशन असलेला गोलंदाज, त्याच्यावरती केला हल्ला बॉल, त्याने सीमारेच्या पलीकडे वन बाउन्स ओव्हर द रॉफ. यस लॅडेज, यस लॅडेज छोटा तो सीमारेच्या पलीकडे 4 धावांचा आणि चंगार. प्रीमियर लीग आपण पाहतोय आणि वेदांत कुलपे मात्र आपण पाहतोय अगदी झोक्यात सुरुवात करतोय. श्रेयसवरती आक्रमण केलंय, कारण श्रेयस तसं पाहायला गेलं तर मला वाटते सगळ्यात जास्त व्हेरिएशन असलेला गोलंदाज आहे. त्याच्याकडे चांगला ऑफब्रेक सुद्धा आहे, चांगल्या पद्धतीचे यॉर्कर सुद्धा त्याच्याकडे नेहमी असतात आणि त्याचा सामना करणं नेहमीच एक चॅलेंज असतं. पुन्हा एकदा आपण पाहतोय श्रेयसने कमबॅक केले. श्रेयस पत्रे म्हटलं की त्याला खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, अनेक मैदानात त्याने आपल्या गोलंदाजीने गाजवलेत. सो एक त्याच्या विरुद्ध वेगळी स्ट्रॅटेजी पाहिजे आणि वेदांच्या बाट मधनं अगदी अफलातून स्ट्रोक चढूला खेळले सीमारेचा पलीकडे स्टँड अँड डिस्पॅच ओव्हर डी वाइड इज लॉंग ऑफ. इट्स द बिगी. देखो तूने माँ को कशी बॅटिंग आपण पाहतो अगदी अफलातून. ओहो, यावेळी फलंदाजाला भुजकळ्यात आणि त्याच वेळी संभ्रमात टाकणारा चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये आदिल कुरेशी पूर्णतः नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. शाबीर 11 थर्ड आणि आरसी ग्रुप 11 थर्ड या दोन संघादरम्यानची ही लढत ना खऱ्या अर्थानं उत्कंठावर्धक स्वरूपाची होणार, यात कोणती शंका नसणार आहे. पुन्हा एकदा बॅकफूटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न आणि एक चांगला पद्धतीचा ऑपरेट पाहायला मिळालाय. श्रेयस पत्रे मात्र कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. षटक क्रमांक पहिला संपुटात आले आणि शाबीर 11 थर्ड संघाने पहिल्या षटकाच्या खेळानंतर 11 धावा बनवल्यात. एकीकडे शाबीर भाई अर्थात शाबीर भाई कुरेशी यांचा संघ, तर दुसरीकडे आरसी ग्रुप अर्थात राकेश चव्हाण यांचा संघ. आणि दोन्हीही जर कॅप्टन जर आपण पाहिलं ना तर एकीकडे श्रेयस पत्रे तर दुसरीकडे आदिल कुरेशी. आणि त्याच वेळी आता पाहायला मिळतोय आता स्ट्रायकिंग एंड वरती खऱ्या अर्थानं मुन्ना बुखारे नुसता माईकचा ताबा घेत नाहीये प्रितेश, तर मुन्ना बुखारेने आईवा कॅच सुद्धा पकडलेला आहे शाबीर भाई पुरेस्करने लावलेला. मी विनंती करतोय राजेश केमकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते 100 रुपयाचं पारितोषिक द्यायचं आहे मुन्ना बुखारे यांना. मुन्ना बुखारे दोन्हीकडून आपल्याला हे आहे म्हणजे चंगल आहे. आदिल कुरेशी पहिला चेंडूला सन्मान देतोय. गिव्ह रिस्पेक्ट, एक रिस्पेक्ट स्वरूपाची बॅटिंग. आणि त्याच वेळी अमजद भाई अनवर यांच्याकडून पारितोषिक आले. 2 चेंडू 2 चौकार किंवा 2 षटकार मारणाऱ्या खेळाडूला तब्बल 500 रुपयांचं. आदिल कुरेशी बद्दल बोलायचं तर मला वाटते की यावर्षीच्या हंगामात संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये जर कोणता बोनस फॉर्म मध्ये असेल तर तो आहे आदिल कुरेशी. यावर्षी आदिल कुरेशीने केलेली बॅटिंग ही वेगळ्या पद्धतीची होती. अनेक मैदानामध्ये संकटाच्या वेळी त्याने आपल्या संघाला तारलं. मॅन ऑफ क्रिसिस म्हणून सुद्धा यावर्षी त्याला ओळखलं गेलं. असा आदिल कुरेशीचा संघ पाहायला मिळतोय. आज चेंडू मात्र आपण पाहतोय फलंदाजाला चकवा दिला. एजंट विकेट नंबर 1 बॅक टू द पवेलियन.
अगदी अफलातूनरित्या झाले. खऱ्या अर्थानं मैदानावरती आदिल कुरेशी सारखा एक्सपोज बॅट्समन आहे शाबीर भाईच्या संघाकडे. परंतु त्या आदिलला अद्यापपर्यंत फक्त एकच चेंडू खेळायची संधी मिळाली. कुठेतरी जास्तीत जास्त स्ट्राईक आदिलनं घेणं गरजेचं आहे. पण त्याच वेळी गोलंदाज अमोल खरंच सुद्धा आपल्या बोटांमध्ये असलेलं कसं, आपल्याकडे असलेली कलात्मकता, कौशल्य अगदी अफलातूनपणे मैदानावर दाखवते. आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये त्याने वेदांतला अडकवले. त्यामुळे आपण पाहतोय खूप मोठी विकेट पाहायला मिळाली. आणि त्यानंतर निलेश मात्रे पाहायला मिळतो आता बॅटिंग करण्यासाठी. निलेश सुद्धा एक एक्सपोज बॅट्समन आहे. त्याच्याकडे सुद्धा चांगल्या पद्धतीची बॅटिंग करण्याची कपॅसिटी, कॅलिबर, पोटेन्शियल असतं. आणि पाहूया तो निलेश मात्रे आज संघाला करत असताना मैदानामध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने बॅटिंग करणार. पहिला चेंडू फेस करत असताना निलेशला चकवा दिलाय, पूर्णतः बीट केले. मैदानावरती अमोल खरंच अत्यंत चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय, क्वालिटीवाली गोलंदाजी करतोय. आणि गुणवत्तापूर्ण गोलंदाजीमुळे गोलंदाजी करणारा संघ मात्र स्ट्रगल करतोय, बॅकफूटवरती गेलाय. पण त्याच वेळी संघाचा संघनायक आदिल कुरेशीला स्ट्राईक रेटवरती. हा चेंडू मात्र अगदी चांगला आणि इथे खराब कॉलिंग. परंतु निलेश मात्र अगदी लास्ट मोमेंटला ओळखलं. आदिलची विकेट जाणार होती आणि त्याच वेळी त्याने थोडासा क्रॉस केला. आणि इथे मात्र आपण पाहतोय निलेश मात्र होता एक महत्वपूर्ण खेळाडू झालाय बाद. विकेट्स मात्र अगदी वेगात पडतात. पहिल्या षटकामध्ये धावा अगदी चांगल्या आल्या होत्या, तब्बल 11 धावा. आणि त्यानंतरचा दुसरा षटक आपण पाहतोय अमोल घरत याचं अगदी कमालीची पाहायला मिळाले. प्रत्येक चेंडूवरती फलंदाजांना तो चकडून ठेवतोय, फलंदाजांना मोठ्या फटका वाचून वंचित आणि परावृत्त करणारी गोलंदाजी करतोय. आणि त्याचमुळे आपण पाहतोय कुठेतरी शाबीर भाई कुरेशी संघाला निलेश मात्र सुद्धा बाद झालाय. आणि त्याच वेळी आता 4 होण्याची गरज आहे. आणि आता ऑन ऑफ क्रिसिस अर्थात आदिल कुरेशी याला सामन्याची सर्व सूत्रे आपल्या हातात घेऊन खेळ करावा लागेल, कारण त्याचा संघ अडचणीत सापडलाय. आणि त्याच वेळी आपण पाहतोय डावखुरा फलंदाज गणेश शुळे पाहायला मिळतो आता बॅटिंगसाठी. 11 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर अमोल घरत याची या षटकामध्ये अगदी तिखट मारा, भेदक गोलंदाजी, त्याच्या गोलंदाजीमध्ये असलेली भेदकता आपण अनुभवली. त्याच वेळी त्याच्याकडे असलेली स्पिन गोलंदाजी, अक्षरशः फलंदाजांना तो आपल्या तालावरती नाचवताना पाहायला मिळते. आणि त्याचमुळे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बॅटिंग करणारा संघ स्ट्रगल करतोय, अडचणीचा सामना करतोय. आणि पाहूया अडचणीचा सामना करत असताना आता कशा पद्धतीने आदिल कुरेशी जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेणार. आदिल कुरेशीला प्रयत्नांची शर्त करावी लागेल, कुठेतरी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आणि आदिल कुरेशीने असे अनेक मॉक खेळलेत जेथे त्याचा संघ अडचणीत असताना त्याने आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्या किंवा विजय सुद्धा मिळवून दिलेत. पण त्याचवेळी अमोल घरत आणि त्याचवेळी श्रेयस पत्रे सारखे 2 तगडे गोलंदाज पाहायला मिळत आहेत त्या अर्थपूर्ण खेळ संघाकडे. आणि तो संघ सुद्धा तितकीच बहरदार गोलंदाजी करतोय. इथे मात्र आपण पाहतोय गणेश शुळेला चटकवले, अगदी चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. 2 षटकाच्या खेळानंतर धाव फलकावर लागल्यात केवळ 13 धावा. यानंतर होणारी मॅच त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन वायसेत अर्थात अंकुश पाटील यांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कैलासवासी नामदेव साखरकर पुरस्कृत कान्होजी अंग्रे या 2 संघांदरम्यान मॅच होईल. ऋषिकेश साखरकर यांचा संघ. या 2 संघांदरम्यान यानंतरची लढत असणार आहे. मैदानावरती आपण पाहतोय कुठेतरी आता बॅकफूटवरती आहे बॅटिंग करणारा संघ शाबीर 11 थळ संघाला आता मात्र आक्रमक फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागेल. त्याचवेळी त्यांच्या मनगटामध्ये असलेली ताकद, त्यांच्या बाहुबलामध्ये असलेली ताकद आता मैदानावरती दाखवून द्यावं लागेल. असं म्हटलं जातं की कॅप्टन इज द लीग फ्रॉम फ्रंट, परंतु आदिल कुरेशी आतापर्यंत शांत, संयमी, आश्वासक पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळालंय. कुठेतरी आता आदिलला जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल. परंतु आदिल समोर लक्ष सुद्धा तितकं कठीण असणार आहे, कारण श्रेयस पत्रे सारखा एक तगडा गोलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आदिलची बॅट पूर्णतः शांत पाहायला मिळते, अबूल पाहायला मिळते.
पहिला चेंडू आपण पाहतोय थोडस कॅप्टनशिपचं प्रेशर कदाचित आदिलवरती पाहायला मिळते, कारण ज्या आदिल कुरेशीला आपण नेहमी नॅशनल त्याची इनिंग खेळताना पाहतोय, नेहमीच पहिला चेंडूपासून आक्रमण करणारा आदिल कुरेशी आज मात्र एक वेगळ्या पद्धतीच्या दडपणाखाली आहे. येथे मात्र आदिलने ठोकलाय लांब पल्ल्याचा षटकार. सोन्याची जेजुरी मल्ला पद्धतीचा सिनेरिओ मॅच मध्ये असताना पाहायला मिळते. पाचवरची मॅच आहे, तुला लक्ष जे आहे ना ते अगदी चांगल्या पद्धतीने ठेवावं लागेल, पण त्याच वेळी श्रेयस पात्रे आपण पाहतोय त्याच्या गोलंदाजी मध्ये असलेली कलात्मकता मैदानावरती अगदी चांगल्या पद्धतीने दाखवून देतोय आणि त्याचमुळे हा चेंडू अगदी धाव सुद्धा पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी कोणत्याही पद्धतीचा आक्रमक पवित्र नाहीये. आदिलला माहित आहे ही ओव्हर अगदी क्रुशल आहे, त्यामुळे कोणत्याही पद्धतीची जोखीम इथे पत्करायचं नाहीये. त्यामुळेच आपण पाहतोय अगदी सिंगल काढले आणि त्या स्ट्राईक गणेशला दिले. धाव फलकावरती 20 धावा पाहायला मिळतात. श्रेयस पत्रेबद्दल बोलायचं तर ज्या वेळी तो अलिबाग मध्ये खेळतो ना त्याच्या वेळी अलिबाग मधले कितीही मोठे खेळाडू असो ते नेहमीच त्याला घाबरून असतात, कारण डावखुऱ्या गोलंदाजांना चांगल्या पद्धतीने गोलंदाजी टाकणारा संपूर्ण अलिबाग मधील गोलंदाज असेल ना तर तो श्रेयस पत्रे आहे. आता पाहूया गणेश हुळे त्याचा सामना कसा करेल. इथे गणेशला मात्र आपण पाहतोय पूर्णतः बीट केले, अगदी चांगल्या पद्धतीचा मारा पाहायला मिळालाय. तो गोलंदाज श्रेयस पत्रेकडनं कॅप्टन आहे आणि कॅप्टनची जबाबदारी त्याने खांद्यावर घेतल्यानंतर अगदी चांगल्या पद्धतीने खेळ सुद्धा करून दाखवलाय आणि त्याचमुळे आपण पाहतोय येथे धावा कमी येताना पाहायला मिळाल्या. हा चेंडू मात्र आपण पाहतोय अगदी चांगला आहे आणि षटक क्रमांक 3 इथं संपुष्टात आलेला आहे. धाव फलकावरती 3 षटकाच्या खेळानंतर फक्त 20 धावा लागल्या. आता शेवटची 2 ओव्हर येणं आहे शिल्लक आणि आदिल कुरेशीला आता मात्र आपल्या खेळाचा गिअर चेंज करावा लागेल, कारण धावसंख्येचा ग्राफ धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला ना पहिल्या 3 षटकामध्ये कमालीचा बदल त्यांना पाहायला मिळालाय. धावांमध्ये आता वृद्धी करणं गरजेचं आहे. त्याचवेळी पहिल्या 3 षटकांमध्ये अगदी भेदकता आपण अनुभवली. कुठेतरी शेवटच्या 2 षटकांमध्ये चमक दाखवावी लागेल शाबीरबाईच्या संघाला आणि त्याची खऱ्या अर्थानं महत्वपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आदिलच्या खांद्यावरती असेल. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं श्रेयस पत्रेकडे, तो कॅप्टन असताना त्याने खऱ्या अर्थानं अगदी दिमागदार गोलंदाजी केली जरूर, पण समोरचा संघाला कॅप्टन आदिल कुरेशी आज मात्र त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध बॅटिंग करताना पाहायला मिळाला. आज जास्त पद्धतीने तो डिफेन्स करताना सुद्धा पाहायला मिळाला आणि ओव्हर क्रमांक 4 मध्ये आता पाहायला मिळतोय राकेश रामनाथकर. पाहूया तो कशा पद्धतीने आता बॅटिंग करेल. Rakesh Ramangar on the bowling mark. Over number 4. आदिल आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सर्वांच्या नजरा आदिलकडे आहेत, कारण आदिल असा खेळाडू आहे एकदा का जर तो फॉर्म मध्ये आला तर तो होत्याचा नव्हता सुद्धा करू शकतो. पाहूया राकेश कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय आज एक वेगळ्या पद्धतीचं रूप पाहायला मिळाले आदिल याचं. कदाचित कॅप्टनशिप आल्यानंतर एक जास्त जबाबदारी त्याच्यावरती आहे आणि त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली जर आपण पाहिलं ना तर तो कुठेतरी बॅटिंग करताना पाहायला मिळते. प्रत्येक ओव्हरची जर आपण पहिली सुरुवात पाहिली ना अगदी डॉट होताना पाहायला मिळाले. सिंगल घेतले, डबल साठी प्रयत्न आहे आणि डबल सुद्धा आपण पाहतोय अगदी वेगात कंप्लीट केलेली आहे. येथे डबल सिंगल मध्ये डिलिंग करून भागणार नाहीये. येथे आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची अतिशबाजी होणं, चौफेर फटकेबाजी होणं बॅटिंग करण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे, कारण बॅटिंग करणारा संघ स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय आणि त्याचवेळी जर येथे मोठे स्ट्रोक आले, मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या ते रचू शकतील. हा चेंडू राकेश रामनाथकर यांचा लेग स्टंपच्या बराचसा बाहेर पाहायला मिळाला. वाईट चेंडू आहे. क्रिकेटमध्ये वाईट चेंडू हा नेहमी वाईटच संबोधला जातो, कारण ज्यावेळी वाईट चेंडू पडतो ना एक वेगळा पद्धतीचा रिलॅक्सेड बॅटिंग करणारा संघाला मिळत असतो आणि हा रिलॅक्सेड प्रतिस्पर्धी संघांसाठी कुठेतरी भारी सुद्धा होत असतो.
स्लोवर वन आपण पाहतोय कुठेतरी आदिल सोबत अगदी प्लॅनिंगने गोलंदाजी होताना पाहायला मिळते. सिंगल घेतले, डबलच्या प्रयत्नात फलंदाज होणार बाद. कशी कोणताही फलंदाज अद्यापर्यंत चमक दाखवू शकला नाहीये आणि धाव फलकावरती जर आपण नजर टाकली ना तर धावा लागल्या फक्त 24 धावा. कुठेतरी गिअर चेंज करावा लागेल, आता मोमेंटमची आवश्यकता आहे. येथे मात्र आपण पाहतोय राकेशची सुद्धा कमालीची गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजाने या मॅच मध्ये अगदी चांगल्या दर्जाची चांगल्या क्वालिटीची गोलंदाजी केली आणि त्यामुळे आपण पाहतोय बाकी गोलंदाजी करणारा संघ अगदी वन साइडेड डॉमिनेशन करताना पाहायला मिळते. आदिल कुरेशीची बॅटिंग आज मात्र अगदी विरुद्ध दिशेने होताना पाहायला मिळाले. आज चेंडूवरती आदिलच्या बॅटमध्ये एक मोठा प्रहार, परंतु चेंडू दांडी कर दिल्यात मध्ये केवळ सिंगल मिळणार. 1 to go, 25 ऑन द बोर्ड नाव. त्यामुळे आता आदिल कुरेशीला सूत्र आपल्या हाती घ्यावी लागतील. पण काय गोलंदाजी केले, श्रेयस पत्रे असो, त्यानंतर अमोल घरत असो आणि त्यानंतर पुन्हा एकदा राकेश असो, प्रत्येक गोलंदाजीने प्रभावी मारा केलाय. आज चेंडू मात्र आपण पाहतोय लक्ष्मच्या बाहेर यष्टिरक्षकाने सुद्धा चूक केले. त्यामुळे वाईट +1 अशा एकंदरीत 2 धावा मिळतात या चेंडूवर. धावफलकावरती 27 धावा पाहायला मिळत आहे. जेव्हा षटक नंबर चालू असलेला पाहायला मिळते चौथं. अर्थात जर आपण षटक पाहिलं ना तर कुठेतरी धावसंख्या ही कमी पाहायला मिळते. फलंदाज कुठेतरी बाटफूटवरती पाहायला मिळत आहे. येथे मात्र आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे. अगदी जाणून बुजून हा चेंडू त्याने रिकामा प्लेसमध्ये ढकलला होता आणि स्ट्राईक आपल्याकडे घेतले. आणि पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये काय होणार, शेवटच्या षटकाचा खेळ कशा पद्धतीने असणार. आता आदिल कुरेशी याला त्याच्या खेळाची स्ट्रॅटेजी चेंज करावी लागेल. हॅलो. दरम्यान वायशेत गावच्या द्वारकानाथ पाटील, वायशेत गावचे द्वारकानाथ पाटील यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थापन व्हायचं आहे. द्वारकानाथ साहेब, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू विकास दादा. 28 धावा धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की ज्यावेळी तुमचा ए प्लॅन सक्सेसफुल होत नाही त्यावेळी तुमच्याकडे बी प्लॅन, सी प्लॅन, डी प्लॅन सुद्धा रेडी असावा लागतो. परंतु आदिल कुरेशीला कुठेतरी चार्ज होण्याची गरज आहे. कारण आदिल कुरेशीने आज जी बॅटिंग केली ना कुठेतरी त्याने कॅप्टन्सीचं ओझं घेतलं असं सुद्धा वाट पाहायला मिळते. त्यामुळे आता आदिलला कुठेतरी मोमेंटम चेंज करायचं असेल तर आवश्यकता आहे मोठ्या स्ट्रोकची. परंतु श्रेयस पत्रेच्या अर्थात आरसी ग्रुप संघाने जी गोलंदाजी केली ना ती गोलंदाजी सुद्धा तितकीच अफलातून आहे, बहरदार होती. आणि त्याचवेळी बहरलेली गोलंदाजी सुद्धा आपण पाहिली. पहिल्या तिन्ही गोलंदाजाने पहिल्या 4 ओव्हरमध्ये अगदी प्रभावी मारा केलाय, नियंत्रणात्मक मारा केलाय. आणि त्याचमुळे आपण पाहतोय आता शेवटच्या षटकामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं चॅलेंज आदिल कुरेशी समोर आहे. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये राजेश पाटील पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. पाहूया शेवटच्या ओव्हरचा खेळ कशा पद्धतीने होणार. ओव्हर नंबर 3 आदिल कुरेशी संघाचा संघनायक अजूनही खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. राईट अराउंड विकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय बॅटच्या पट्ट्यावरती घेता आला नाहीये. आदिल याला सिंगल कंप्लीट केले, डबलचा प्रयत्न आणि डबल सुद्धा अगदी वेगात कंप्लीट केले. आदिलला तुम्ही जीवनदान अशा पद्धतीने देऊ शकत नाही. कारण जर आपण पाहिलं ना येथे आदिल जर व्यवस्थितरित्या कलेक्शन झालं असतं ना तर आदिल बाद सुद्धा होऊ शकला असतं. परंतु आदिलला मिळणं हे जीवनदान कदाचित आरसी ग्रुप थर्ड संघाला खूप महागड सुद्धा पडू शकतो. कारण आदिलकडे ती कॅपॅसिटी आहे, ती क्षमता आहे, ती कालिबर आहे. कोणत्याही मोमेंटला तो सामन्याचा चित्र पलटवू शकतो. हा चेंडू, हो क्या बात आहे, अगदी फॅन्टॅस्टिक फाबुलस बॉलिंग पाहायला मिळते. अगदी प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये जर आपण पाहिलं ना मॅचच्या जो पोस्ट सेरेमनी झाला होता त्या सेरेमनीमध्ये श्रेयस पत्रे म्हटलं होतं की आमचं मुख्य टार्गेट आदिल आहे. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय आदिल विरुद्ध त्याने एक वेगळ्या पद्धतीची स्ट्रॅटेजी सेट केली आहे आणि त्या नीती रणनीतीने गोलंदाजी करतायत. त्याच
त्याचमुळे आपण पाहतोय आदिल आज अगदी चाचपडताना पाहायला मिळते. त्या नेहमीच्या शैलीमध्ये तो बॅटिंग करत नाहीये, नेहमीच्या रिदममध्ये तो बॅटिंग करताना पाहायला मिळत नाहीये. हा चेंडूवरती आदिलने ठोकलाय फटका, जरूर क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला आदिल पकडला गेला आणि खूप मोठा धक्का शाबीर भाईच्या संघाला. झाले कॅमेरामन. तर मी विनंती करतो सरपंच साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत. द्वारकानाथ पाटील. कुठेतरी फलंदाजाने केलेली निराशा आपण पाहतोय. अगदी कोणत्याही फलंदाजाला चमकदार कामगिरी करता आली नाहीये. आदिल कुरेशी अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत होता, पण तो मात्र त्याचा दमखम दाखवू शकला नाही आणि त्याचमुळे आपण पाहतोय शाबीर 11 थर्ड संघ कुठेतरी आता स्ट्रगल करताना पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. झैदच्या बॅटमधनं अगदी चांगला स्ट्रोक स्ट्रेट ऑफ द विकेट खेळलाय चेंडूला. चेंडू श्रीमारेचा पलीकडे 4 धावांचा आणि चौकार. बॅटिंग करतोय आणि झैद अगदी लेट बॅटिंग झाला की काय असं सुद्धा वाटायला लागले आता. परंतु या चेंडूवरती आपण पाहतो अगदी तसं उत्तर चोख प्रत्युत्तर 13 फॉल्टाट. झैदचा मात्र त्रिफळा उडवलाय, 4 डिस्ट्रॉय केलाय. आपण पाहतोय आरसी ग्रुप थोळ संघाचं सध्यापर्यंत वर्चस्व पाहायला मिळते. येथे एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. जर आता एखादा मोठा स्ट्रोक आला ना तर शाबीर 11 थर्ड संघ सुद्धा अगदी सन्मानजनक धावसंख्या उभारू शकेल. क्रिकेटचा खेळ हा खेळ ओळखला जातो अनप्रॅक्टिससाठी. असं म्हटलं जातं की क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. पाहूया आता काय होणार मैदानावरती. तिथे झिलकी ठेपे पाहायला मिळतोय. या दरम्यान मात्र आपण पाहतोय झिलकेशने फटका अगदी चांगला खेळला होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक होता, चांगला क्षेत्ररक्षण आणि झुलकत सुद्धा रनआउटच्या स्वरूपात बाद. अगदी दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली आणि गोलंदाजाने केलेल्या अफलातून गोलंदाजीमुळे फलंदाज मात्र पूर्णतः निष्प्रभ ठरले. धाव फलकावरती झाल्यात 35 धावा आणि विजयासाठी 36 धाव संख्येत लक्ष असणार आहे 5 ओव्हर्स मध्ये असं म्हणतात. साखरकर 11 नामदेव साखरकर 11 संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे. या ठिकाणी नाणेफेक संपन्न होत आहे. आदरणीय सन्माननीय श्री द्वारकानाथ पाटील यांच्या शुभ हस्ते पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे आज. सन्माननीय श्री द्वारकानाथ पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वायशेत गावचे आमचे रहिवासी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. लवकरात लवकर ऋषिकेश पेनल्टी देण्यात येईल. 1 मिनिटाच्या तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल. नो वे. नाणेफेक केली जाते या ठिकाणी 2 संघादरम्यान. टेल इज द कॉल. या ठिकाणी नाणेफेकीचा कल चैतन्य पेनल्टी देण्यात येईल तुम्हाला लगेच. आपण नाणेफेक जिंकलेले आहात. आपला निर्णय फिल्डिंग निर्णय ठेवला. आपण फिल्डिंग घेतलेली आहात आणि आपलं स्ट्रॅटेजी काय असणार आहे, कशा प्रकारे त्यांना रोखण्यात तुम्ही यश प्राप्त कराल, किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करा. जवळजवळ
40 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तसे गोलंदाज आहेत तुमच्याकडे? आहेत. कोणाकोणाकडे तुमचा विश्वास आहे? भावेश म्हणून आहे, तो एक आहे, साईल आहे आणि आपला केदार दादा आहे. ओके, ऑल द बेस्ट तुला. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. पंकज धीरज नाणेफेक तुम्ही हारलेला आहात, फलंदाजी आहे, काय स्ट्रॅटेजी असणार आहे, किती धावा जमवाल तुम्ही? नाणेपैकी काय मॅटर नाही करत, कारण आम्हाला ऑलरेडी बॅटिंग हवी होती, कारण चेसिंगला खूप प्रेशर असतो. त्याच्यामुळे बॅटिंग असेल तर आम्ही मॅक्झिमम 55 करायचा प्रयत्न करूच, आणि शेवटी त्यांची बॉलिंग बघू कशी आहे, ट्राय करू आम्ही जास्तीत जास्त मारण्याचा. आणि जयलंकी ग्रुपने या ठिकाणी ही पहिली स्पर्धा ठेवण्याचा मान पत्करला आहे, आणि त्यांच्या या पहिल्याच आयोजनाबद्दल आपण काय म्हणाल? उत्कृष्ट उत्कृष्ट, म्हणजे जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा अतिशय छान. म्हणजे हे मैदान बघता असं वाटतं की सगळेजण येतं होतात की ऊन खूप असतं, हे असतं, पण इथे जेव्हा आला आणि हा माहोल बघितला तर असं वाटतं की ही टुर्नामेंट संपूच नाही. एवढं खतरनाक आयोजन वाटते, खूप छान वाटते. सगळीकडे पॅन्डॉल, सगळं प्रेक्षकांना बसायला पण गॅलरी वगैरे केली, मस्त वाटते खूप. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा तुला. एकदा जोरदार या आयोजनासाठी आणि सर्व संघांच्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार आहोत, आणि जोरदार टाळ्या झाला पाहिजे सर्व संघांसाठी सुद्धा, या आयोजनासाठी सुद्धा. घेऊन चलते कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला या ठिकाणी सेकंड हाफच्यासाठी. ओव्हर टू प्रितेश. 36 धावांचं लक्ष आहे, आणि तसं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कोणतीही लक्ष हे कमी किंवा मोठं नसतं, कारण हा खेळ अनिश्चिततेचा आहे. आणि पाहूया दुसऱ्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार, आणि याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातो आयुष साखरकर याचकडे. धन्यवाद नितेश दादा. तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी आयुष साखरकर मनापासून स्वागत करतो जयलंकेश तर्फे. थर्ड ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2022 वर्ष पहिले. तर पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 36 धावा लागल्या त्या धावफलकावर, 35 धावा लागल्या धावफलकावर, आणि 36 धावांचं लक्ष ठेवलंय. तो चलते हैं मैदान पे. पहले इनिंग के बाद मराठा शाबिर 11 थल ने बनाया है 35 रन, 36 रनों का लक्ष्य रखा है. आरसी ग्रुप थल की टीम के सामने आदिल को पूरेपूर बांध के रखा, जकड़ के रखा था, केवल 35 रनों पर रोक दिया. 36 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए पहले बल्लेबाजी के लिए आए बल्लेबाज रोशन और तुषार. तो देखना है किस प्रकार से पीछा करेंगे. तो प्राइज जरूर आता हुआ. 2 विकेट लेने के बाद अंजुबा अनवारी की तरफ से 200 रुपए का इनाम गेंदबाजी के करने वाली टीम को. पहली गेंद जमीर बुखारी पहली गेंद पे स्वागत किया था, लेकिन वहां पे गेंद हवा में, और पहली गेंद पे विकेट जरूर मिलता हुआ. रोशन बैक टू द पवेलियन. गेंद पे रोशन को भेज दिया सीधा पवेलियन में. आते आते ही जमीर बुखारी ने अपने रंग दिखाने शुरू कर दिए. छोटा टारगेट जरूर है, लेकिन छोटे टारगेट में भी कैसे फाइट करना है ये जमीर बुखारी ने दिखा दिया है. स्ट्रोक तो बहुत ही अच्छा था, वहां पे कवर्स की दिशा में जरूर खेला था रोशन में, लेकिन वहां पे फील्डर जरूर तैनात किया था जमीर बुखारी ने. एक जाल फंसाया था और उस जाल में फंस गए रोशन, और पहली ही गेंद पे पहला झटका लगता हुआ. रोशन की जगह लेने के लिए आए हैं नए बल्लेबाज राकेश रामनाथकर. स्ट्राइकिंग एंड पे हमें दिखाई देंगे तुषार पाटिल और राकेश रामनाथकर की जोड़ी जरूर मैदान में है. पहली गेंद पे विकेट लगने के बाद थोड़े से दबाव में आते हुए आरसी ग्रुप थर्ड. पावर प्ले का ये ओवर जमीर बुखारी की पहली गेंद पे सफलता जरूर मिली है. देखना है जमीर बुखारी किस प्रकार से गेंदबाजी करेंगे, जहां बहुत छोटा टारगेट है, लेकिन उस टारगेट के लिए फाइट भी कर सकते हैं शाबिर 11 थर्ड.
सेंटर गार्ड कृपया करून बाहेर लावायचा, अन्यथा पेनलाइज केला जाईल. तो फिर से एक बार जमीर बुखारी गेंदबाजी के लिए तैयार. सामने बल्लेबाज तुषार. इस वक्त जरूर खराब गेंद को डिक्लेयर जोन में खेला है. 1 रन जरूर मिलेगा उस गेंद के ऊपर. 2 रन मिलेंगे, एक अतिरिक्त रूप में रन मिलेगा और एक डिक्लेयर जोन में रन जरूर मिला है. इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ, स्कोर की ओपनिंग होती हुई 2 रन लगे हैं स्कोर बोर्ड के ऊपर. पहली गेंद बहुत ही शानदार डालने के बाद दूसरी गेंद खराब डालते हुए नो गेंद, बीमर की रूप में गेंद, और इस गेंद पे मिलेगा एक फ्री हिट. देखना है फ्री हिट का कितना फायदा उठाएंगे तुषार पाटिल. समीर बुखारी फिर से एक बार लोअर फुल टॉस गेंद को खेल दिया है स्ट्रेट ड्राइव. एक लंबा छक्का. एक गेंद, पहली गेंद विकेट, उसके बाद जरूर खराब गेंद और फ्री हिट का फायदा जरूर उठाया तुषार पाटिल ने. छक्के के साथ स्वागत किया है जमीर बुखारी का. देखना है एक छक्का खाने के बाद किस प्रकार से गेंदबाजी करेंगे जमीर बुखारी. आहा, गति में परिवर्तन जरूर किया है. गेंद टप्पा खाकर कीपर के दस्तानों में जा बैठी. बिंदी गेंद डालते हुए जमीर बुखारी. एक छक्का खाने के बाद बहुत ही शानदार कमबैक देखने मिला है. स्विच ओवर पिच गेंद टप्पा खाने के बाद फील्डर के हाथों में जा बैठी. एक ही रन पे संतोष रहना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को. इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा. स्कोर जहां पहुंचा है 9 रन, 1 विकेट के नुकसान लगे. शानदार गेंदबाजी देखने मिली है जमीर बुखारी की तरफ से. एक छक्का जरूर खाया, लेकिन उसके बाद बहुत ही अच्छा कमबैक किया है. आखिरी की 2 गेंदें आना बाकी जमीर की ओवर से, पहली पावर प्ले की ओवर से. देखना है किस प्रकार से गेंदबाजी करेंगे आखिरी 2 गेंदें. सामने बल्लेबाज आए हैं राकेश रामनाथकर, जो कि बड़े स्ट्रोक्स खेलने में माहिर है. पहली गेंद खेलने के लिए तैयार. हाँ, जड़ में गेंद जरूर डाला था. गेंद को कोई हाथ खोलने का मौका नहीं दिया, सिर्फ सम्मान दिया है राकेश रामनाथकर ने. आते आते ही बिंदी गेंद जरूर डाली है जमीर बुखारी ने. आखिरी 1 गेंद का खेल आना बाकी इस पहली ओवर से. राइट आर्म और दी विकेट. गेंदबाजी के लिए तैयार जमीर. सफल हुए थे, गेंद को खेल दिया है सीधा बॉर्डर लाइन के बाहर. एक शानदार छक्का. सात ओवर की समाप्ति. पहली ओवर के बाद आए 13 रन, 1 विकेट जरूर लिया, लेकिन कहीं जमीर बुखारी इस लो स्कोरिंग मैच में महंगे साबित होते हुए. एक छक्का और एक चौका खाया है जमीर बुखारी ने. देखना है कौन आएगा गेंदबाजी के ऊपर. दूसरा पावर प्ले का ओवर लेके जाके तुषार पाटिल और राकेश रामनाथकर की जोड़ी मैदान में. थर्टी 36 रनों का पीछा करते हुए बहुत ही बेहतरीन शुरुआत की है दोनों बल्लेबाजों ने. पहला विकेट बहुत ही जल्दी लगा था, लेकिन उसके बाद दोनों बल्लेबाजों ने शुरुआत की. एक छक्का जरूर लगाया तुषार पाटिल ने, उसके बाद राकेश रामनाथकर की बैट से एक जरूर चौका निकला है. अब खुद कप्तान आया है गेंदबाजी के ऊपर. पावर प्ले की दूसरी ओवर में शाबिर कुरैशी. राइट आर्म और विकेट गेंदबाजी करेंगे. सामने बल्लेबाज खड़े हैं तुषार पाटिल, एक छक्के के सहारे जो खेल रहे हैं. 36 रनों का पीछा करते हुए 13 रन लगे हैं स्कोर बोर्ड के ऊपर. देखना है अभी थोड़ी सी कंजूस भरी गेंदबाजी करनी पड़ेगी गेंदबाज साबिर 11 थल के गेंदबाजों को. किस प्रकार से गेंदबाजी करेंगे ये देखना है. ये दूसरा ओवर पावर प्ले का, छोटे कद का ये रनअप. शाबिर कुरैशी खुद आए हैं गेंदबाजी के लिए. देखना है किस प्रकार से गेंद डालेंगे. स्लीप तैनात की है जरूर गेंदबाजी के ऊपर. राइट आर्म और दी विकेट गेंदबाजी के लिए तैयार.
बहुत ही शानदार गेंद टप्पा खाने के बाद धीमी होती हुई और कीपर आदिल कुरैशी के दस्तानों में जा बैठी। कोई रन नहीं मिलेगा। बहुत ही शानदार शुरुआत जरूर की है शाबिर कुरैशी ने। पहली गेंद पे कोई हाथ खोलने का मौका नहीं दिया बल्लेबाज को। गेंद और बल्ले का कोई संबंध नहीं और संपर्क नहीं। फिर से एक बार गेंद डालने के लिए तैयार। गेंद फिर से एक बार खेल दिया है काउ कॉर्नर की दिशा में। एक रन तो आसानी से पूरा किया है। दूसरे रन लेने की कोशिश और 2 रन लेने में कामयाब रहे दोनों बल्लेबाज। शानदार रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों की तरफ से देखने मिला है। इस 2 रनों के साथ स्कोर बढ़ के जा पहुंचा है 15 रन। 1 विकेट के नुकसान लगी। शानदार शुरुआत जरूर देखने मिली है शाबिर कुरैशी की तरफ से। अपना निजी पहला ओवर लेके आया है। इस वक्त गेंद को जरूर परखा। गेंद को ठोक दिया है बॉर्डर लाइन के बाहर। एक लंबा छक्का। तुषार पाटिल की बैट में से निकला हुआ शाबिर कुरैशी फिर से एक बार तैयार। ओहो, फिर से एक बार शानदार गेंद। शानदार कमबैक देखने मिला है शाबिर कुरैशी की तरफ से। एक छक्का जरूर खाया है लेकिन बहुत ही अच्छी गेंद देखने मिली है। फिर से एक बार गेंद डालने के लिए तैयार। इस वक्त नो गेंद जरूर अंपायर ने बताया है कि ये गेंद पिच के बाहर है और अंपायर ने इशारा करके कहा है कि ये गेंद मात्र नो गेंद है। फ्री हिट जरूर मिलेगा और पहले ओवर में फ्री हिट पे छक्का लगाया था। इस वक्त देखना है किस प्रकार से फायदा उठा पाएंगे फ्री हिट का। पटकी हुई गेंद लेकिन वापस जरूर शानदार गेंद। गेंद कीपर के दस्तानों में जा बैठी। कोई रन नहीं मिलेगा इस गेंद के ऊपर। आखिरी एक गेंद आना बाकी इस ओवर से। शाबिर कुरैशी गेंदबाजी के लिए तैयार। इस बीच स्लॉट में दे बटे गेंद भेज दिया सीधा मड विकेट बॉर्डर लाइन के बाहर। एक शानदार छक्का। गेंद पे दूसरा छक्का लगाया शाबिर कुरैशी की ओवर में और तीसरी ओवर लेके आया है अपना निजी पहला ओवर टीम की तरफ से। तीसरा ओवर लेके ऋतिक भाभी। जरूर दोनों गेंदबाज खर्चीले साबित हुए। पहली ओवर में आए 13 रन। दूसरी ओवर में जरूर 15 रन आए। 28 रन पर स्कोर जरूर पहुंचा है। दोनों बल्लेबाज बहुत ही बढ़िया फॉर्म में देखने मिल रहे हैं। लगभग तुषार 3 छक्के के सहारे खेल रहे हैं मैदान में। 22 रन बना है अपनी पारी में। देखना है तीसरी ओवर में थोड़ी कंजूस जरूर गेंदबाजी करनी पड़ेगी। स्कोर बहुत ही खर्च किया है दोनों गेंदबाजों ने पावर प्ले की ओवर में। ऋतिक भाभी देखना है किस प्रकार से गेंदबाजी करेंगे जिनके हाथों में दोनों वेरिएशन है। वेरिएशन बहुत करते हैं। इस बीच पहली गेंद गेंद टप्पा खाने के बाद स्लाइड होती हुई शूट होती हुई गेंद कीपर के हाथों में जा बैठी। कोई रन नहीं मिलेगा इस गेंद के ऊपर। ऋतिक भाभी की तारीफ करनी पड़ेगी। पहली गेंद हमने देखा है 3 ही ओवर में पहली गेंद जरूर डॉट आई है लेकिन इसके बाद जरूर सभी खर्चीले साबित हुए थे। दूसरी गेंद डालने के लिए तैयार। गेंद डाउन द ग्राउंड खेल दिया है। 1 रन तो आसानी से पूरा किया है दोनों बल्लेबाजों ने और 1 ही रन पे संतोष रहना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को। इस 1 रन के साथ स्कोर में इजाफा। स्कोर जहां पहुंचा है 29 रन। 1 विकेट के नुकसान लगे। 16 गेंदें आना बाकी। जीतने के लिए चाहिए मात्र 7 रन। ऋतिक भाभी गेंदबाजी के लिए तैयार। गेंद को जरूर खेला है। ओहो, क्या कैच पकड़ा है। एक शानदार कैच। 1 हैंडेड कैच ऑफ द मैच।
श्री गणेश घाडगे यांना सुद्धा विनंती आहे की आपण येऊन या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आयुष ऋतिक भावे को आते आते ही सफलता जरूर मिलती हुई देखना है आखिरी की 4-3 गेंदें आना बाकी ऋतिक की ओवर से गेंदबाजी के लिए फिर से एक बार ऋतिक. हाँ शानदार गेंदबाजी ऋतिक की तरफ से देखने मिल रही है. पहली गेंद डॉट, उसके बाद एक रन जरूर खर्च किया, लेकिन वहां पे तारीफ करनी पड़ेगी नीलेश की. क्या शानदार कैच पकड़ा था, एक हाथ में कैच पकड़ा था, 1 हैंडेड कैच पकड़ा जरूर था. ऋतिक भाभी गेंदबाजी के लिए तैयार. सामने बल्लेबाज खड़े सत्यम. हाँ यॉर्कर गेंद, वहां पे कैच जरूर मिस हुआ है. दोस्तों हमने बहुत सुना है कि कैचेस विन द मैचेस, कैच जरूर ड्रॉप होता हुआ कप्तान शाबिर कुरैशी के हाथ से. ये कैच जरूर महंगा साबित होगा टीम शाबिर 11 थर्ल को. आखिरी की एक गेंद आना बाकी. सामने बल्लेबाज खड़े हैं राकेश रामनाथकर. वो तारीफ करनी पड़ेगी, लेकिन वहां पे अंपायर का इशारा आता हुआ. ये गेंद ऑफ स्टिक से भटकने वाली गेंद थी. अंपायर ने हाथ फैलाकर इशारा दिया है कि ये गेंद मात्र वाइड है. इस एक रन के साथ स्कोर बढ़ के जहां पहुंचा है 31 रन. आखिरी एक गेंद, ऋतिक गेंदबाजी के लिए तैयार. पटकी हुई गेंद हवा में, और वहां पे राकेश रामनाथकर बैक टू द पवेलियन. आने वाली 12 गेंदों में जीतने के लिए मात्र 5 रनों की आवश्यकता. देखना है किस प्रकार से गेंदबाजी करेंगे. एक ओवर जरूर उन्हें मेडन डालना पड़ेगा, एक मेहनती ओवर डालना पड़ेगा. पूरी जी जान लगानी पड़ेगी अगर ये मैच जीतना है तो. गेंदबाजी के लिए आए गेंदबाज हर्षल बालवनकर. लेफ्ट आर्म गेंदबाजी करते. देखना है हर्षल की तरफ से क्या गेंदबाजी देखने मिलेगी अच्छी वाली, जो कि हमने देखा है उन्हें बहुत सारी टूर्नामेंट्स में क्या शानदार गेंदबाजी करते हैं. उसी तरीके की गेंदबाजी करनी पड़ेगी. बहुत कंजूस गेंदबाजी करने पड़ेगी, क्योंकि 5 रन केवल चाहिए 12 गेंदों में. मैदान में नए बल्लेबाज आए हैं श्रेयस पत्री और सत्यम की जोड़ी मैदान में. स्ट्राइकिंग एंड पे देखने मिलेंगे सत्यम. अपना नीशी पहला ओवर टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हर्षल बालवनकर. लेफ्ट आर्म ओवर दी विकेट गेंदबाजी करेंगे. देखना है लेफ्ट आर्म जब गेंदबाज आते हैं तो राइटी के लिए थोड़ी सी दिक्कत जरूर होती है. पहली गेंद, हाँ जड़ में गेंद डाली थी जरूर, लेकिन गेंद को सिर्फ दिशा दी. एक रन तो आसानी के साथ पूरा किया है दोनों बल्लेबाजों ने. इस एक रन के साथ स्कोर जहां पहुंचा है 32 रन, 32 रन लगे हैं स्कोर बोर्ड के ऊपर. कुछ चमत्कार पर करना पड़ेगा गेंदबाजों को. हर्षल जिस प्रकार से ऋतिक ने गेंदबाजी करी थी उसी प्रकार से गेंदबाजी करनी पड़ेगी. लेकिन वहां पे गेंद डिक्लेयर जोन में जरूर जाती हुई, बैट का अंदरूनी किनारा लेके गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई. एक रन तो जरूर मिलेगा इस गेंद के ऊपर. केवल अभी 3 रनों की आवश्यकता है जीतने के लिए आरसी ग्रुप थर्ल को. हर्षल बालवनकर देखना है किस प्रकार से गेंदबाजी करेंगे, जहां के 3 रनों की जरूरत केवल है. पटकी हुई गेंद को फिर से एक बार उसी दिशा में खेला था, शॉट थर्ड मैन की दिशा में, जाके सिर्फ और सिर्फ डिक्लेयर मिलेगा. 1 रन मिलेगा और इस 1 रन के साथ 2 रनों की आवश्यकता है सिर्फ, क्योंकि स्कोर जहां पहुंचा है 34 रन. सामने बल्लेबाज बहुत ही दिमाग के साथ खेल रहे हैं, केवल दिशा दे रहे हैं, क्योंकि उन्हें पता है कि गेंदें अभी बहुत है, केवल 1-1 रन से भी मैच बन सकता है.
हाँ, बड़ा स्ट्रोक खेलना जरूर चाहते थे लेकिन गेंद कारपेट के सहारे खेल दिया है। एक रन तो आसानी से पूरा किया है दोनों बल्लेबाजों ने और एक ही रन पे संतोष रहना पड़ेगा। अभी भी 2 गेंदें आना बाकी हर्षल की ओवर से। सामने बल्लेबाज खड़े हैं सत्यम। देखना है मैच विनिंग स्ट्रोक खेलेंगे कि आराम से मैच 1-1, 2-2 करके मैच निकालेंगे। हर्षल बालवनकर फुल टॉस गेंद और हाथ में दे बैठे गेंद। सत्यम बैक टू द पवेलियन। सिर्फ 2 रनों की आवश्यकता थी। सत्यम ने गलती की, हाथ में दे बैठे गेंद और विकेट जरूर मिलता हुआ हर्षल भालवनकर को। नए बल्लेबाज आए हैं अमोल। देखना है केवल 2 रनों का पीछा करते हुए। अभी भी 7 गेंद आना बाकी है। 7 गेंदों में 2 रनों की आवश्यकता। एक आखिरी गेंद हर्षल की ओवर से और केवल 1 रन चाहिए जीतने के लिए। हाँ, वहां पे दिमाग का जरूर उपयोग किया है। गेंद को सिर्फ कट कर दिया है। गेंद 1 रन डिक्लेयर जोन में जाती हुई और आसानी के साथ 1 साइडेड मुकाबला ये जीत लिया है आरसी ग्रुप थल ने। हार्ड लक शाबीर 11 थल। थँक्यू। याच दरम्यान आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री संदेश थळे आणि श्री गणेश गाडी यांचा सन्मान केला जाईल। मी विनंती करतो आमच्या सरपंच साहेबांना